अहो सोनूचे बाबा, सोनूचे बाबा. का झालं शांता? अहो आईसाठी चहा ठेवली तर तुम्ही प्याल का? काऊन मामीची नाही पेत का? तसं नाही, आईसाठी बनवली चहा तर तुम्ही पण प्याल का असं. अरे वा, चहा का शांता? चहा आणि मला विचारायची गोष्ट आहे. तुला तर माहित आहे किती चहा देशील तर कमीच आहे मला. हो माहित आहे म्हणा. काही नाही, मामीजी आल्या तेव्हापासून बढिया 3-4 वेळ चहा मिळते. हा एक फायदा झाला मामीजी आल्याचा. तुमची तर साधूनच गेली आहे. आई आली तर नाही मस्त 3-4 वेळ चहा प्यायची. अरे हिला आवाज गेला का? शांता मामीजी कुठं आहेत? कोणाच्या घरी गेल्या? कोणाच्या घरी नाही गेली आई, घरीच आहे. तिकडे बाहेर मागे अंगणामध्ये बसली आहे, थंडी लागते ना. अरे तर एखादी शाल वगैरे दे उडायला. स्वेटर नाही आणला का मामीजीनं? घालताना दिसलं नाही ना. अहो नाही ना, आई स्वेटर घेऊन नाही आली. आईला बोलली मी आता थंडीचे दिवस आहेत तर स्वेटर घालून यायला पाहिजेत होता. आई म्हणते, बाई म्हणते स्वेटर उतरली आहे म्हणते, घरी वगैरे लावायला काही नाही होत म्हणते, पण गावी गिवी गेला तर घालूशा नाही वाटत म्हणते. अरे तर शांता आपली स्वेटर काऊन नाही दिली मामीजींना घालायला? का बापा तुम्ही माझी स्वेटर झोलझोल नाही होत का आईला? अहो माझा का विचार आहे? का विचार आहे, बोल ना. मी का म्हणते, आईला यायच्यासाठी थोडासा चांगलं स्वेटर पाहिजे. आता त्या स्वेटरला 5-6 वर्ष झाले म्हणते आई. तर माझा विचार आहे एक स्वेटर घेऊन जावा. का म्हणता तुम्ही? मी का म्हणू बाबा, आता तुझा विचार आहे तर घेऊन दे ना. घेऊन दे ना म्हणजे तुम्ही नाही आणून देऊ शकत का? शांताबाई आणून देऊ शकतो मी, पण आता 2-3 दिवस माझा जमणार नाही. अहो पण आई तर परवाच्या दिवशी जाईन म्हणते गावी. 8 दिवस झाले बाई म्हणते, आता गावी जाईन म्हणते. तर शांता मी का म्हणतो, तू जाऊन आण म्हणजे स्वेटर. अहो तर मी कोणासोबत जाऊ? विशालही घरी नाही आहे. अरे पाय कधी येणार आहे तो विशाल? आता काल सायंकाळी गेला विशाल, त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे म्हणे. कालचं लग्न होता, आज आता रिसेप्शन आहे म्हणे, तर आजही नाही येत म्हणत होता. हो का? आता तू चाललीच ना, तुला तर स्कूटी चालवता येतेच. अदामधात चालवून पाहत जा. हो पण एकटीला जायला बरं नाही वाटत. अरे तर मामीजींना घेऊन जा ना, त्यांच्याच पसंतीची घेऊन घे. अहो नाही, आईला माहित करेन की नाही, तर आई म्हणे नाही नको आणू असेच लावेल. आईला ना माहीतच नाही करत मी आपल्याच पसंतीची आणेन. माहित आहे मला आईला कशी स्वेटर आवडते. तर एक काम करते, कुंताला विचारून पाहते येते का तर ते दोघे बहिणी जाऊ ना, येऊन जाऊ. तशी कर मग. बघ ना चहा झाला का तर. हो बघते. बायांना बरोबर माहित राहते. काम राहिलं तर नवऱ्याची कसा गोड गोड बोलायचा म्हणा. नाही तसा चांगला आहे म्हणा मामीजीसाठी स्वेटर घ्यायचा विचार शांताचा. कुठे चालले बहिणी? वाप्यावर का? हो वाप्यावरच जात आहेत आई. पाणी शिंपून येते म्हटली वाप्यांना. माझ्या वाप्यांना तर पाणीच नाही झालं. लसणं लावली त्या दिवशीच टाकली होती पाणी. का म्हणता पाणी नाही टाकलं? नाही ना वहिनी, काल जाईन म्हटली वाप्यावर पाणी टाकायला. एक ब्लाऊज शिवली ना, आता जाते बापा म्हटली. तर तेवढ्यातच ना दोघ्या जणी आल्या. साड्यानं ब्लाऊज आणला होता शिवायसाठी. मग त्यांचा माप घेत बसली, मग त्यांना डिझाईन वगैरे दाखवत बसली. तर असाच वेळ निघून गेला अर्धा तास. म्हटली आता केव्हा जाऊ, राहू दे. तर चला ना आता. येता का ताई? नाही वहिनी आता नाही येत, वेळ आहे मला. स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे ना. आणि हे तुमचे भाऊ गेल्याशिवाय कुठं मला जायला मिळेल. आता अर्धा तासामध्ये ते जातील. त्यांचा टिफिन बनवून द्यावा लागते. आता स्वयंपाक झाला की जेवण बिवण द्यावं लागेल. आंघोळीला गेले आहेत. हो बरोबर आहे. तुमचा झाला का स्वयंपाक वगैरे? नाही ताई, स्वयंपाक वगैरे व्हायचाच आहे. मला आधी पाणी टाकून येते. आता चहा पाणी वगैरे झाला मग कशी ते बोरिंगवर गर्दी राहते ना, म्हणून आताची जाऊन येते म्हटली. हो बरोबर आहे. लसणं वापल्या असतील नाही तुमच्या? हो वापल्या. येतो मग मी अर्धा तासामध्ये. हे आमच्या इथले मोंटूचे बाबा गेले का? आताच जाऊन पाणी टाकून येईन, मग जाईन म्हणावा ना, तर होतच नाही जाणार. मग शिवत बसीन वाटल्यास कपडे. नाही तर का आता 1 दिवस आड पाणी टाकावं लागते ना, चांगले लसणा वगैरे निघतपर्यंत. जास्त तर लागत नाही, पण दररोज थोडा पाणी टाकलं ना, शिंपत राहिला तर चांगला होते. हो आता 3 दिवस झाले ना मी पाणीच नाही टाकले. बापा ताई, त्या भाज्या गिज्या कशा होतील तर मग थोडं जास्त पाणी लागते. एक घगरा एका वाप्याला होऊन जाते. शिंपणीच तर राहते फक्त. हो बाबा शिंपावं लागेल, पाणी वगैरे टाकावं लागेल. येतो मी आता थोड्या वेळात. गंगू मावशी वाप्याकडे चालला का काय बाबा? हो वाप्यावरच जात असतील. वहिनी आवाज द्या बरं त्यांना. काहून सूर्यकांत ताई? वहिनी सांगू का तुम्हाला, माहित नाही 3-4 दिवस झाले त्या मावशी ना बरोबर बोलतच नाही माझ्यासोबत. त्या दिवशी मी लसणा लावत होती ना वाप्यावर, तिथेही आल्या होत्या. मी बोलली पण नाही बोलल्या बाबा. का म्हणता? हो ना, म्हणून आवाज द्या म्हटली तुम्हाला. गंगू मावशी. काहून व कोणता? मावशी इकडे ना. काहून? कोणता काम आहे? मी नाही येत तिकडे. बघा वहिनी, गंगू मावशी ना जाणून नाही येऊन राहिली. मावशी 1 मिनिट तर ये इकडे. नाही मी वाप्यावर चालले. अहो मावशी मी पण येऊन राहिली वाप्यावर. 1 मिनिट तर ये बापा इकडे. वाप्यावर जाऊन राहिली तर चल ना. तर इकडे कशाला बोलवली? आता लोकांच्या घरी जाणं बंद केलं मी. मावशी का झाला? माझ्यानं नाराज आहे का? बघून राहिली 3-4 दिवस झाला मावशी माझ्यासोबत बोलत नाही आहे बरोबर तू.
नाही नाही, मी कशाला कोणासोबत नाराज राहीन. कोण लागते तू माझी? मावशी काय झालं काहून अशी उलटी उलटी बोलून राहिली? नाही बाबा, काही नाही झाला ना. कशाला कोणासोबत उलटी बोलेन मी? नाही मावशी काहीतरी झालं आहे. माझ्यानं नाराज आहे तो. नाराज राहीन नाही तर का? तर सांग ना मावशी, कोणत्या गोष्टीमुळे नाराज आहे? तर मला चांगला नाही वाटत ना. त्या दिवशी बाप्यावरही नाही बोलली. कालही घरासमोरून गेली तर कालही असे बोलली नाही, पाहिली नाही घराकडे. माझे लक्ष होते पूर्ण. नाही तर कधी आमच्या घरासमोरून गेली की बोलत होती मावशी तू का करून राहिली हो सूर्यकांता, झाले का कपडे शिवून, अशी नेहमी बोलत असत. आणि आता बोलून नाही राहिली. का झालं मावशी? सांग ना बाबा मावशी, माझी कोणती गलती असेल, माझ्यानं कोणती गलती झाली असेल तर सांग मला. नाही हो, तुझ्यानं कोणती गलती नाही झाली, गलती माझ्यानंच झाली. गलती माझी हे झाली का तुला लसणा दिली. नाही दिलं असतं तुला लसणा तर परवडला असता. काहून मावशी, मला लसणं दिली तर कावेरी काही बोलली का? नाही दिलं असतं लसणा तर परवडला असतं. काहून अशी बोलत आहे मावशी? लसणं दिली तर पैसे तर दिलो ना मी, काही फुकटात आणली का? हो, पैसे दिली तर त्या कावेरीला सांगायची कोणती गरज होती म्हणतो. माहीत तर आहे ना कावेरी कोणत्या याची बाई आहे म्हणून. आता मला पैशाचा काम होता म्हणून मी पैसे मागितले. तर मी म्हणतो कोणती गरज होती सांगायची का? गंगू मावशीनं 100 रुपये काटायला नाही म्हणलं म्हणून. किती भांडली बापा त्या दिवशी, किती भांडली घरी येऊन हे कावेरी माझ्यासोबत. मावशी माझ्या तोंडात येऊन गेला, पटकन निघून गेला बाबा. हो, पण मी म्हणतो तिला सांगायचीच कोणती गरज होती का तुमच्या घरून लसणं आणलं म्हणून घेऊन? मावशी ते सायंकाळी त्या दिवशी ना मला विचारायला आली, लसणा लागून राहिला ना म्हणते, पाहिजेत का म्हणते. पण मी सकाळीच आणली होती लसणा, तर म्हणून मग म्हटले आणली म्हणले सकाळीच. आली होती म्हणली तर तू घरी नव्हती म्हणली, तर मावशीनं दिलं म्हणली 1 किलो लसणा. तर मग म्हणते पैसे 100 रुपये होते तर काटली नाही का म्हणते. तर मी म्हणलं नाही म्हणलं. मग माझ्या तोंडातूनही निघून गेला का मावशीनं नाही म्हणलं म्हणून. हो, मग हे एवढे बोलल्यावर मग ना ते काही बोलली नाही, पटकनच घरी गेली. मला तेव्हाच असा डाऊट आला होता का नाही आता हे घरी गेल्यावर काही म्हणते मावशीला. त्याच्यासाठी नाराज आहे मावशी. बोलून नाही राहिली. नाराज राहीन नाही तर का आता? हो ना सूर्यकांत ताई, नाही सांगायला पाहिजेत होता. हो बाबा वहिनी, मी नाही सांगणार होते तिला. आणि खरं म्हणजे मला असा वाटला नाही का घरी जाऊन भांडण करेल म्हणून. हे मग दुसऱ्या दिवशी 100 रुपये आणून दिले माझे, तर अशी काही बोलली नाही. मी ना ललिता बहिणीच्या इथं गेली होती आधी लसणा मागायला, आहेत का म्हणून विचारायला. तर त्या ललिता बहिणीनंच कावेरीला सांगितलं म्हणून ते आमच्या घरी आली. मग जाऊ दे ना मावशी आता. हो मावशी, माहित नव्हता मला कावेरी भांडण करेल म्हणून, नाही तर नाही सांगितली असते. माफ कर बापा मावशी आता. जाऊ दे ना बाबा, आता का माफी मागते तर माहित नाही तुझी कोणती गलती आहे. ते माझी सूनच तशी आहे, आता का करू. अरे बाबू सोनू, का करून राहिला बेटा? काही नाही ना आजी, बसला. आजी ये ना, बस ना तू पण. आतापर्यंत तिकडे उन्हामध्ये बसलीच होती बेटा. सोनू एक काम कर ना माझ्या. कशाच्या आजी? बेटा सुपारी संपली आहे, आणून दे बरं. घरी असेल ना आजी सुपारी? नाही आहे बेटा, त्या सुपारीच्या डब्यातली सुपारी संपली आहे. पैसे देतो मी, आणून दे बेटा. आजी असेल ना सुपारी, मम्मीला माहित असेल ना. विचारली नाही का मम्मीला? हो, कालच विचारली होती, तर त्या सुपारीच्या डब्यातलीच दिलं ना तुझ्या आईनं. आणावं लागेल म्हणत होते. आणून दे ना गावच्याच दुकानातून. हो ठीक आहे आजी, आणतो. थांब मी पैसे देतो. पिवसी माझी कोणाकडे राहिली बापा? नाही नाही आजी, पैसे नको देऊ. काऊन काऊन पैसे नको देऊ? नाही नाही, मम्मीला मागतो मी पैसे. तू राहू दे, आपले पैसे आपल्या जवळच ठेव. अरे घेऊन जा ना बेटा, 50 रुपये देतो ना. नाही ना आजी, तू ठेव ना आपले पैसे आपल्या जवळच. तर मग आपल्यासाठी काही खाऊ आणून घेशील, बिस्किट गिस्किट? नाही आजी, राहू दे, आहेत बिस्किट घरीच. मम्मी मम्मी. अरे बेटा, मी देतो म्हणली ना पैसे, कशाला मम्मीला आवाज मारून राहिला? काय झालं सोनू? मम्मी पैसे दे ना 50 रुपये. का घेऊन राहिला तर? हो बाई, याला सुपारी आण म्हणलं, पैसे देतो म्हणलं मी, तर तुला आवाज मारते. असं आईसाठी सुपारी आणून राहिला का? सोनू, उशीच्या खाली आहेत 100 रुपये बेडरूम मध्ये, जा तिथले घेऊन घे. हो ठीक आहे मम्मी. अरे सोनू, माझ्याजवळ आहेत ना 50 रुपये चिल्लर, घेऊन जा ना. नाही ना आजी. आई राहू दे ना, कशाला आपल्या जवळचे पैसे देते. राहू दे, तुझ्या कामात येतील. राहू द्या बाबा, तू सोनू इथंच म्हणते ना, तू इथंच म्हणून राहिली. आई जा ना, पाणी काढून दिले आंघोळीचं, आंघोळ करून घे. हो, चांगला गरम झालाय का? हो हो, चांगला गरम झालाय. हो ठीक आहे. आई तू आंघोळ कर, मी ना थोडेसे कुंताच्या घरून येते. कशासाठी चालली तर बाई? असेच जातो आई, कामाचं आहे थोडासा. पटकन येतं, मग जेवण घेवण करून. हो ठीक आहे ना, ये लवकर. ना बाई शांता, विशाल आला नाही ना? नाही आई, आज नाही येणार आहे तो, उद्या येईल. आज तर रिसेप्शन आहे. हो का ना, काल का होता तर बाई? काल लग्न होता, आज आता रिसेप्शन आहे. असं. जा ना आई, आंघोळीला जाणं, पाणी थंड होऊन जाईल. हो हो, जातो जातो. बाई माझा लुगडा कोणाकडे आहे? तिकडेच बाथरूम मध्येच नेऊन दिली आहे आई. हो ठीक आहे बेटा. आई ना मस्त रांगोळ्या काढते. बाबा कोणता का बघून राहिली? काही नाही ताई, रांगोळी बघत आहे. मस्त छान रांगोळी काढते तू.
कधी आली तर तू? आताच आली ना ताई, आताच आली. रांगोळीवर लक्ष गेली तर बघत होती. आता ना मी तुझ्या घराकडेच येत होती. खरंच ताई, घराकडे येत होती तू? हो. कुठे गेली होती तर वाप्यावर? हो, वाप्याला पाणी टाकायला गेली होती. कोणता? माझे वापे वाढले का? शिपावं लागेल का पाणी? हो ना ताई, सायंकाळी टाकशील तरी चालते म्हणा. तसंही काही वाढले नाही आहेत तेवढे. आता सध्या 1 दिवसाआड पाणी टाकावं लागते. हो. मेथी भाजी निघाली का? दिसली? हो हो, वापली ना ताई, मेथी भाजी वापली आणि लाल भाजी वापली. पालक नाही वापायचीच आहे. निघेल ना, पालकही निघेल. 1-2 दिवसात निघून जाईल. हो, आणि धने पण निघायचेच आहे. धने आता कुठे निघतील? आता 4च दिवस झाले. धने निघायसाठी 1 हप्ता लागते. आणि हो, संगीताताई ठाकूर यांनी प्रश्न केला होता की लसूण किती दिवसात खायला येतो. तर संगीताताई, लसण लावल्यानंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर आपण लसणाचे पानं तोडून त्याचे आयते वगैरे बनवू शकतो. आणि लसण निघायला वेळ लागते. लसण 4 महिने लागतात निघायसाठी. परंतु 1.5 महिन्याच्या नंतर आपण पानं तोडू शकतो लसणाचे. तर असे छान छान कमेंट्स करत जा. तुमचे कमेंट्स वाचून मला खूप बरं वाटते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार, मराठी हार्ट्स हा नाव आहे ह्या चॅनलचा, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की जर तुमचं सबस्क्राईब केला असेल चॅनल मराठी हार्ट्स, तर त्याचा नोटिफिकेशन येईल तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर. म्हणून म्हणते की तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघा पुढची व्हिडिओ. ताई, मी का म्हणते, उद्याचा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला ना? हो, झाला ना. शुक्रवारपासूनच मार्गशीर्ष महिना लागला. आता उद्याचा आहे पहिला गुरुवार. ताई, तर मी यावर्षी विचार केली आहे की मी पण महालक्ष्मीचे व्रत करेन म्हणून. अरे वा, चांगला विचार केली ना. हो, तर फळं वगैरे लागतात ना त्याच्यासाठी? हो, फळं वगैरे तर लागतात. अजून का लागते ताई? काही नाही ना, साधीच पूजा आहे. सकाळी पटकन आपले कामागिमा आटोपून आंघोळ वगैरे करून आपली पूजा ठेवायची. चौरंग पाट असेल तर चौरंग पाटावर ठेवशील, नाहीतर मग साध्या पिढ्यावरही पाटावरही ठेवता येते. तांब्याचा लोटा तर आहेच ना तुझ्या इथं? हो हो ताई, तांब्याचा लोटा आहे ना. अरे, ते मागच्या वर्षी तुला पुस्तक दिली होती ना, महालक्ष्मी व्रतची पुस्तक दिली होती ना? हो ताई, तिथंच सगळा लिहिला आहे ना कशा पद्धतीने पूजा मांडायची म्हणून. ते पुस्तक वाच, म्हणजे तुला समजेल. नारळ वगैरे लागते आणि सुपारी लागते आणि फुलं वगैरे लागतात. अशी काही कठीण पूजा नाही आहे. हो, तर ताई मी का म्हणत होती, फळं वगैरे बोलवशील ना तू? ताई, माझ्यासाठी ना अर्धा किलो शेप सांगशील, भाऊजी जात असतील तर. आणि नारळ वगैरे आहे तर गावच्या दुकानातून घेऊन टाकीन, नारळ सुपारी. अहो कोणता, तुझे भाऊजी नाही जात आहेत? हो का ताई, तू आमच्या घरी येतो म्हणत होती तर काही काम होतं का? अहो कोणता, मी का म्हणते, तू येते का? कुठं ताई? आईसाठी ना स्वेटर घ्यायची आहे मला. आता थंडी वाढली, स्वेटर नाही आणला आईने. म्हणते पुराणी झाली म्हणते, त्याच्यामुळे आणली नाही म्हणते स्वेटर. तर माझा विचार आहे साडी वगैरे घेण्यापेक्षा एक स्वेटर मस्त घेऊन देते आईला. चांगला विचार आहे ना ताई? हो, आणि आता हे केळी शेप वगैरे लागतील, उद्याचा गुरुवार आहे तर. आणि सामान बिमान पण आणून घेऊ. हो, पण कशाने जाऊन तर ताई? अहो तुझे भाऊजी म्हणतात स्कूटी घेऊन जा म्हणतात. तुला चालवता येते तर जात काऊन नाही म्हणतात. ताई, बरोबर चालवशील का? चालवते ना बाबा. नाही तर ऑटोनेच गेलो असतो. पाय बाबा, तुला भीती वाटत असेल तर मग ऑटोने जाऊ. कसे, ऑटो वेळेवरती मिळत नाही ना. आपल्याजवळ गाडी राहिली तर पटकन कुठेही जाता येते. ताई बरोबर आहे, पण गर्दी राहते ना. इकडून तर चालवून घेशील, मग गर्दी राहते तिथून मग तू दांदरते बाबा, भीती वाटते मला. नाही कोणता, आता चांगली चालवते ना गाडी. मी तर म्हणते तू पण शिकून जा. आल्या पाहिजे बाबा आपल्याला गाडी चालवता. कधी वेळेवर घरी नाही राहिले तर मग आपल्याला यायला पाहिजे की नाही गाडी. हो, हे गुड्डी पिंकी तर मला खूप म्हणतात की मम्मी तू शिक म्हणून. पण ना ताई, मला भीतीच वाटते. नाही कोणता, काही घाबरायची गोष्ट नाही. एखाद्या दिवशी चालवूनच बघतो. पाहीन बाबा आता. पण ताई, माझा स्वयंपाक वगैरे व्हायचाच आहे ना. का म्हणते, स्वयंपाक व्हायचाच आहे? मला तर वाटलं स्वयंपाक करून वाप्यावर गेली पाणी गिनी टाकायला. मी म्हणलं बापा, कोणता तर मोठी हुशार निघाली. नाही ताई, मी कुकर लावली फक्त. आईंना म्हटली शिट्या आल्यानंतर बंद कराल म्हटले, 3 शिट्या झाल्या का. आता इकडून जाते, फोडणी टाकते, गरम गरम भात बनवते. आता पोळ्या वगैरे नाही बनवत. आता कर ना, तर माझी आंघोळ बिंगोळ व्हायचीच आहे. का लागते वरण फोडणी टाकायला? वरण फोडणी टाक, जेवण खाण कर नाही, ये लवकर. हो ठीक आहे ना ताई, येते ना. मी का म्हणते, कोणता येशील तर सांगशील नको आईला की आईसाठी स्वेटर घ्यायला चाललो म्हणून. आईला सांगत नाही, सरप्राईज देते आईला मी. हो का, बरं झालं सांगितले तर. नाही तर मी आल्यानंतर म्हटली असती मावशीला. जावयांना विचारले का तू गुरुवार करते म्हणून? मग 1 महिना काही मटन बिटन चालत नाही, पेने गिने काही चालत नाही म्हणा. हो बोलली ना मी. बघा म्हटली, मी आता मार्गशीर्षचे गुरुवार करते म्हटली, महालक्ष्मी व्रत. तर खाना पिना बंद म्हटली 1 महिना. हो तेच म्हटली बाबा. तर हो म्हणाले, कर म्हणाले मला.
तर मग चांगला आहे, कर म्हणाले तर. नाही तर कसं मग आपण केला उपवास वगैरे, गुरुवार वगैरे केला, महालक्ष्मीचे व्रत केला, आणि आपल्या घरचे लोक ऐकले नाही, काही मटण बिटन खाल्ले, तर मग काही अर्थ नाही राहत ना. महालक्ष्मीचे व्रत केल्याचे घुटी नाही मारायची म्हणा. नाही नाही मारत ताई, म्हटली ना, मी सांगितले. हो तेच बाबा. ठीक आहे ताई, मग येते मी. हो ये. जावई वावरातून यायचेच आहेत बाबा. थोडा वेळ लेटते म्हणली, डोळा गिळा लागून जाईल ना, जावई येतील तर आपल्याच हातानं जेवण घेतील. सोनूही नाही आहे बाबा, फोन वगैरे केलं असतं तर. अरे शांता, शांता. आले वाटते जावई. मामीची शांता कुठे आहे? शांताना कुंताच्या सोबत गेली. उद्या गुरुवार आहे म्हणे, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. महालक्ष्मीचे व्रत करतो म्हणे, तर सामान वगैरे लागते म्हणे. आता गेले बाबा त्या दोघी जणी. हो 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 हो, मला सांगितलं होतं, लक्षातच नाही. गाडी घरीच दिसली की नाही? स्कूटीनं जाईन म्हणत होती तर. गाडी दिसली घरी म्हणून मला वाटलं की घरीच आहे. नाही नाही, आता झाला, अर्धा तास झाला गेल्या आता. हो का? मामीचे जेवण वगैरे झालं तुमच्या? हो जावई बापू, झाला ना जेवण. सोनू कॉलेजला गेला असेल नाही? हो सोनू तो कॉलेजला गेला. जावई बापू धुवा हातपाय, मी ताट बनवून देते. कशाला त्रास करता मामीजी, मी घेतो ना. तुम्ही आराम करा. नाही नाही, बनवून देते ताट मी. दिवसभर तर आरामच करणे आहे. आली का धानचुराई मशीन आली? नाही ना मामीजी, तिचीच वाट पाहत होतो मी. हे मशीनवाले ना टोप्या द्यायचे काम करतात. आता म्हणते सायंकाळी येईल म्हणते, येते का नाही ते काय माहित सायंकाळी. पण तसंच राहते त्यांचं काम. आमच्याही घरी तसंच फिरवत होता मशीनवाला. सुरेश रोज फोन करत होता, हो आज येतो, उद्या येतो. आलाच नाही 4 दिवस. मग कुठं 5व्या दिवशी आला तो. हो मामीजी, तसंच राहते. मशीनवाल्यांच्या इकडे तिकडेचा टेंडर घेऊन घेतात. आणि कसं आहे, जसं आता आमच्या गावी आली मशीन, आता एकाच्या वावरासाठी येते, पण मग आजूबाजूच्याही म्हणतात ना, आमच्या पण चुरून दे, आमच्या पण चुरून दे. त्याच्याने मग एका दिवसाचं काम त्याच्या 2 दिवसावर जाते. हो बरोबर म्हणून राहिला जावई बापू. आमच्या घरी लागली मशीन धानचुराई, मग सगळे जवळजवळचे कास्तकार त्यांच्या पण धान चुरून झाला. तसंच राहते मामीजी. जावई बापू चुलीवर आहे गरम पाणी. हो का? गरम पाणी आहे का? मग ते चांगलंच आहे. हो कोणता, बघ बरं ही स्वेटर. मला आवडली ही स्वेटर. हो ताई, छान तर आहे, पण कलर वेगळा घेतली असती. मावशीला आवडते की नाही आवडत? क्रीम कलर आहे ना हा. हो कोणता, ह्या कलरची आईला कधीच स्वेटर नाही झाली. लाल, गुलाबी, हिरवी, बस ह्याच. जाणून बुजून मी या कलरची स्वेटर घेऊन राहिली आईसाठी. आणि माहित आहे, आता घेऊन देईन तर रोजही नाही घालणार ना आई. जा यासाठी करेल ही स्वेटर. आहेत म्हणा 101 कलर त्या लटकवले आहेत. हिरवाई कलर आहे, लालही कलर आहे, पिवळाही कलर आहे. पण ना ते कसे जास्त भडक वाटतात. इथं मस्त फुलंही आहेत, मला खूपच आवडले. आणि त्यांच्यामध्ये कसा तो रेशीमचा धागा आहे. ही प्युअर ना ते उलनची बनवलेली आहे. इथं दुसरा धागा बिगा काही आहे नाही. हो ताई, तो तर आहे म्हणा. हो तर हेच ठेवतो असा विचार आहे माझा. ठेव बापा मग. काहून ठेव बापा मग म्हणते? आणली कशासाठी तुला? नाही आवडली असेल तर मग नाही घेत. नाही नाही ताई, मला तर खूप आवडली, पण फक्त मी मावशीचा विचार करत होते. बघा, म्हटलं होतं ना काकू मी तुम्हाला हे स्वेटर आवडेल म्हणून. तुम्ही म्हटलं की माझ्या आईसाठी पाहिजे, म्हणून मी हे स्वेटर तुम्हाला दाखविलं. मी पण याचाच एक पीस माझ्या आईसाठी घेऊन गेलो ना, माझ्या आईला खूप आवडला. हो का? खूप आवडला का तुमच्या आईला याच्यातला एक पीस? हो काकू, हे 5 पीस आले होते. आता याच्यातला एक व्हाईटवाला पीस आहे, आणि हा क्रीम कलर. एक गुलाबी कलर होता, तो मी माझ्या आईसाठी घेऊन गेलो. आणि एक हिरवा आणि लाल आला होता, ते विकले काकू. असं असं. दादा याची किंमत काय आहे? काकू या स्वेटरची किंमत ना 800 रुपये आहे. का दादा, काही किंमत सांगते? 800 रुपये स्वेटरची किंमत आहे? 500-500 रुपयाला तर मस्त स्वेटर मिळतात. का काकू, 500 रुपयाची स्वेटर पाहिजे तुम्हाला? मी आधी दाखवलो ना, ते येऊन जाईल 500 रुपयाची स्वेटर. घेऊन जा. ते 600 तुम्हाला सांगितलं होतं मी किंमत. 100 रुपये कमी देऊन द्या, घेऊन जा ते स्वेटर. पण ही नाही येणार काकू. इतर बघा प्युअर उलन वापरलेलं आहे. आहे का काही दुसरा रेशीम वगैरे इथं? नाही तर ते बुरे बुरे निघतात त्यांचे. आणि कोणाकोणाला ते रुततात पण. हो हो, ते माहित आहे, तसं नाही पाहिजे. तेच म्हटलं ना काकू मी तुम्हाला. आता बघा, चांगला माल दाखवा म्हणता आणि मग भावही करता. नाही पण दादा, जास्तच झाली ना किंमत. अजी काकू, माल पण बघा ना तुम्ही कसा माल आहे तर. त्या वरती लटकवलेल्या आहेत त्या 500-600 रुपयावाल्या स्वेटरी आहेत. तिथून आवडली असेल तर तिथली घेऊन जा. नाही नाही, ते नाही पाहिजेत ना. काकू जास्त नाही सांगितलं, नाहीतर आता सीजन आहे. 1000 रुपये किंमत सांगतात ह्या अशा स्वेटरची. 1000 रुपये सांगितलं असतं आणि तुम्ही 800ला मागितले असते. मग त्याच्यात काही आहे का? तेव्हा मग ग्राहकांना समाधान वाटलं असतं की नाही 200 रुपये कमी केलं बा. पण आता आम्ही 800 रुपये म्हणत आहो तर तुम्हाला जास्त किंमत वाटत आहे का? काकू, आईसाठी स्वेटर घेऊन राहिले तुम्ही, असं मागे पुढे नाही पाहावा बाबा.
अगं नाही पाहत मागे पुढे, आईसाठी स्वेटर घेतो म्हणून का झाला? तू 1000 रुपये म्हणशील तर का 1000 रुपयेच देईन का तुला? काकू मी 1000 रुपये नाही म्हटलं, 800 रुपये म्हटलं. बरोबर सांग तू ह्या स्वेटरची किंमत. ठीक आहे काकू, 50 रुपये कमी देऊन द्या. 750 रुपयाला येईल ते. ताई 700 ला माग ना. का म्हणता काकू मग? करू का पॅक करू? हो घ्यायची तर आहे म्हणा, पण मी का म्हणतो दादा, तुझेही 50 रुपये गेले, माझेही 50 रुपये गेले. 700 रुपये देते. नाही नाही काकू, 700 रुपयाला नाही येत. सांगितलं ना मी, 750 रुपये द्या. राहू दे बाबा, नाही येत म्हणते तर. आता 600 ना 500 नाही मागितली मी. सांग बाबा, आम्ही चकलच नाही करत. आमचा कसा खडतड हिशोब राहते. घ्यायची आहे तर घ्यायची आहे. तर मलाही कुठं ठेवायचं आहे का काकू? एवढा माल आहे तर ठेवायचा आहे का? आता हिवाळ्यामध्ये विक्री झाली तर झाली, मग कोण घेणार आहे काकू? तर म्हणूनच म्हणतो, गिराईक वापस जाण्यापेक्षा 50 रुपये कमी करून घेतला तर परवडते ना. पण मलाही परवडलं पाहिजे ना काकू. नाही परवडत तर राहू दे बापा. हे घे, ठेव स्वेटर. चल कोणता दुसऱ्या दुकानात पाहू. हो ताई चल. अजय जे काकू थांबा ना. आता नाही येत म्हणते तर काय, इथं टाइमपास करण्यात अर्थ आहे बापा. दुसरा अजून सामान घ्यायचं आहे आम्हाला ना, लवकर गावी जायचं आहे. थंडीचे दिवस आहेत, 4 वाजले की थंडी भरते. तर काकू एकच पाहिजे का स्वेटर? तुम्ही नाही घेत आपल्यासाठी? नाही नाही, माझी आहे स्वेटर. असं असं, अजून काही मोचे बिचे? नाही नाही, मोचे वगैरे काही नाही पाहिजे, स्वेटरच पाहिजेत होते. बरं ठीक आहे काकू, आता आईसाठी म्हणून राहिले म्हणून देत आहो. अरे छोटू, हे स्वेटर पॅक करून दे बरं. बरं तर ठीक आहे मंडळींना, मी माझ्या आईसाठी हे स्वेटर घेतली. माझ्या आईला माहित नाही आहे, मी तिला सरप्राईज देणार आहोत. तर ते बघा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला ही स्वेटर आवडली आणि महाग तर नाही झाली ते पण सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघता तुम्ही, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.